नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज दुपारनंतरचा हवामान अंदाज बघणार आहोत. आज दुपारनंतर राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, डोपली, रायगड असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, या भागामध्ये पालघर, रायगड या भागामध्ये तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर नाशिक असेल, पुणे असेल, अहमदनगर असेल, जुन्नर, खेड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघितलं तर नाशिक असेल, मनमाड असेल, या ठिकाणी नंदुरबार असेल, धुळे असेल, साक्री असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, पैठण, जालना या भागामध्ये, अहमदनगरचा भाग असेल, जामखेड असेल, बीड असेल, करमाळा, इंदापूर, बार्शी, बारामती, गौंड, पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये, तुळजापूर, लातूर, पेठ, धाराशिव, अहमदपूर, माजलगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, जिंतूर, पुसद, उमरखेड, वाशिम, लोणार, चिखली, करंजा, विदर्भामधील यवतमाळ असेल, अमरावती असेल, अचलपूर असेल, वरुड, अकोट, त्याचबरोबर या ठिकाणी नागपूरचा काही भाग असेल, कोंडली असेल, मकोना असेल, वर्धा असेल या भागामध्ये, आणि चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये भंडाराचा जो भाग आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इतर भागामध्ये मात्र तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस तुम्हाला दुपारनंतर पाहायला मिळणार आहे. अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला अतिमुसळधार पावसाचा सुद्धा या ठिकाणी संकेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करायचा सुद्धा विसरू नका. धन्यवाद.